चालू नाही अजून. प्लीज व्हिडिओ ऑन करू नका. ओके. चला कंटिन्यू करूया. हा इथं काय टॅन इनवर्स अप्पर लिमिट ठेवले आपण. टॅन इनवर्स ऑफ ए टीच्या जागी ई ठेवलाय अपॉन बी. आता इथं टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन ए इंटू 1/E अपॉन बी. हे लास्ट फक्त एवढंच राहिलं होतं. सो इज इक्वल्स टू काय ए 1/1/AB इंटू टॅन इनवर्स ऑफ AE अपॉन बी. tan inverse of AE upon B minus tan inverse of A upon BE. ओके, दॅट इज द आन्सर. फक्त एक लाईन राहिली होती आणि तेवढ्यात आपलं जे टाइम लिमिट होतं ते संपलं. त्यामुळे हा पार्ट कम्प्लीट नव्हता झाला. दिस इज द आन्सर. ओके. हा क्वेश्चन नंबर 8 होता जो साक्षीची क्वेरी होती. ओके. साक्षी काय डाऊट नाही ना आता? असेल तर काही मेसेज करून ठेवा. So this was about definite integration using fundamental theorem of integral calculus. ओके. त्यात पण एक प्रॉब्लेम आपण पाहिला होता ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी यूज केली होती. तर काही क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन 3 मधले की जे प्रॉपर्टीज वरती बेस्ड आहेत. ओके. क्वेश्चन 3 फ्रॉम एक्सरसाइज 4.2. ओके. इथलं हे प्रॉपर्टीज वरती बेस्ड क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन 15 केलेलं आहे साक्षी. क्वेश्चन नंबर 14 ट्राय कर. काय डाऊट आले तर मी नंतर सांगतो तुला त्याच्यात. ठीक आहे. किंवा मग आणखी टाइम भेटला तर आता क्वेश्चन 3 स्टार्ट करतोय आपण. त्याच्यानंतर घेऊयात आपण तो क्वेश्चन. ओके. फर्स्ट क्वेश्चन. I is equals to integration 0 to a 1 upon x plus square root of a square minus x square dx. हा क्वेश्चन आहे. ओके. पाहिजे आता पुट करा x इज इक्वल्स टू ए साइन थिटा. तुम्हाला डायरेक्ट सबस्टिट्यूशन ही दिली होती. एक टेबल दिलेला सबस्टिट्यूशनचा. त्याच्यामध्ये x इज इक्वल टू ए साइन थिटा पुट करा. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय मिळेल? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा मिळेल. म्हणजेच काय मिळेल? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर कॉमन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मिळेल. म्हणजेच काय मिळेल? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थिटा मिळेल. ओके. याच्यामध्ये ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए इंटू कॉस थिटा असं मिळेल. ओके. आणि एक्स इज इक्वल टू काय? ए साइन थिटा आहे. ओके. ॲज एक्स इज इक्वल टू ए साइन थिटा देअरफॉर dx इक्वल टू काय मिळेल? ए कॉस थिटा डी थिटा. हे काय मिळेल? dx मिळेल. ए कॉस थिटा डी थिटा dx मिळेल. आणि सबस्टिट्यूशन when x is equals to 0 a sin theta equals to 0. Therefore sin theta equals to 0. Therefore theta equals to sin theta equal to 0 कधी असतो? theta equal to 0 असेल तर. ओके. and when x is equals to a sin theta equals to x equals to a cancel. Sin theta equals to 1
therefore theta equals to sin inverse of 1 म्हणजेच किती येतो sin inverse of 1 म्हणजेच पाय बाय 2 येतं. therefore हे झालं लोअर लिमिट आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ इंटिग्रेशन आणि हे झालं अप्पर लिमिट आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ integration. Okay, now with these substitutions this integration I becomes after substitutions I becomes integration काय 0 to a ऐवजी 0 to pi upon 2 integration 0 to pi upon 2 1 dx dx equal to काय तो a sin a cos theta d theta a cos theta d theta divided by x काय a sin theta आणि स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय a cos theta तो a sin theta plus a cos theta a sin theta plus a cos theta ओके इथे पहा न्यूमरेटर मध्ये a डिनॉमिनेटर मध्ये a कॉमन आहे कॉमन घेतला इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 a कॉमन घेतला cos theta अपॉन a sin theta plus cos theta d theta असं मिळेल a कॅन्सल इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 cos theta divided by sin theta plus cos theta d theta हे झालं इंटिग्रेशन फंक्शन ओके याला मार्क करा इक्वेशन 1 म्हणून ओके दिस इज इक्वेशन 1 नाउ यूज प्रॉपर्टी ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन कोणती प्रॉपर्टी इंटिग्रेशन 0 टू a f of x dx equals to integration 0 to a f of a minus x dx येतं ओके therefore f of a minus x काय मिळेल cos a pi by 2 minus x theta upon sin pi by 2 minus theta plus cos pi by 2 minus theta मिळेल is equals to काय मिळेल cos pi by 2 minus theta मिळतं sin theta so this is sin theta sin theta divided by इथे sin pi by 2 minus theta cos theta plus sin theta again therefore I is equals to integration 0 to pi by 2 sin theta divided by sin theta plus cos theta d theta याला म्हणा equation 2 add equation 1 and 2 so adding 1 and 2 we get I plus I adding left side is equals to integration 0 to pi by 2 sin theta upon sin theta plus cos theta left side of first equation second equation plus left side of first equation sin theta plus cos theta d theta is equals to integration 0 to pi by 2 sin theta plus cos theta divided by sin theta plus cos theta d theta a 2i is equal to this हा sin theta cos theta cancel होईल integration 0 to pi by 2 d theta आणि हा 1 is equal to theta from 0 to pi by 2 म्हणजे काय आहे pi by 2 minus 0 pi by 2 minus 0 equals to 2i therefore I equals to pi by 2 into 1 upon pi by 4 I is equals to pi by 4 is the integration of this function 1 upon x plus square root of a square plus x square minus cos काय minus cos h आहे साक्षी
डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा काय तर मायनस कॉस येतं का ग? बघ एकदा परत. इंटिग्रेशन मायनस येतं, डेरिव्हेटिव्ह नाही येत मायनस. ओके, चला पुढे. हे सगळे क्वेश्चन्स प्रॉपर्टीज वरचे आहेत आणि या टाइपचे क्वेश्चन्स येतात 4 मार्क्सला. एक क्वेश्चन कंपल्सरी असतो त्यातला. क्वेश्चन नंबर 7. I is equals to integration minus pi by 2 to pi by 2 minus sin x divided by 2 plus sin x dx. ओके, आता हा कोणत्या प्रॉपर्टीवरचा क्वेश्चन आहे? इंटिग्रेशन. एक प्रॉपर्टी आहे पहा, इंटिग्रेशन मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल्स टू 2 integration 0 to a f of x dx when f of x is even function and is equal to 0 if f of x is odd function. ओके, तो ही प्रॉपर्टी यूज करूया. इथे आपल्याला f of x चेक करायचं इवन फंक्शन आहे की ऑड फंक्शन. ओके, हियर f of x is येस राईट साक्षी, बरोबर ओळखलं तू. इवन आणि ऑड फंक्शनचा प्रॉब्लेम आहे हा. ओके, सो एफ ऑफ एक्स काय 2 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 2 प्लस साइन एक्स असं येतं. ओके, पुट करा एक्स च्या जागी मायनस एक्स, एक्स ला रिप्लेस करा मायनस एक्स ने. कन्सिडर करा एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू 2 इंटू साइन ऑफ मायनस एक्स डिवायडेड बाय 2 प्लस साइन ऑफ मायनस एक्स. लॉग इथे इंटिग्रेट फंक्शन मध्ये लॉग आहे. ओके, सो इथे लॉग आहे, लॉग विसरलो तुम्ही लिहायचा. f of x equals to log of this. So f of minus x is equals to log of minus of this. And log of 2 minus sin of minus theta minus sin theta 2 plus sin theta divide 2 sin xl theta ने xl divided by 2 minus sin x equals to log की प्रॉपर्टी log a upon b का है तो minus of log b upon a, so minus of log 2 minus sin x divided by 2 plus sin x म्हणजेच काय minus of f of x. Therefore given function is odd function. Therefore given function is odd function. Okay, now when the function is odd, its integration is 0 according to this rule. Okay, so integration I is equals to integration minus pi by 2 to pi by 2 log of 2 minus sin x divided by 2 plus sin x dx equals to काय आला 0 आला. ओके, हा एक वेगळ्या प्रॉपर्टीवरचा क्वेश्चन होता, ऑड इवन प्रॉपर्टीवरचा फंक्शन क्वेश्चन होता. ओके,
असाच एक क्वेश्चन मी तुम्हाला देतो करायला, सोपा आहे. क्वेश्चन 6 इथे एफ ऑफ एक्स काय, एक्स क्यूब डिवायडेड बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब डिवायडेड बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर है. ओके, देयरफॉर एफ ऑफ माइनस एक्स का माइनस ऑफ एक्स क्यूब डिवाइडेड बाय 9 माइनस एक्स स्क्वायर माइनस ऑफ एक्स क्यूब डिवाइडेड बाय 9 माइनस एक्स स्क्वायर इक्वल टू माइनस ऑफ एफ ऑफ एक्स ऑड फंक्शन. Therefore integration from -3 to 3 f of x dx, integration from -3 to 3 x cube divided by 9 minus x square dx equals to 0. शॉर्ट मध्ये पटकन घेऊन टाकले आपण, जो तुम्ही व्यवस्थित लिहून काढा. ओके, क्वेश्चन नंबर 2 सुद्धा याच टाइपचा आहे. एक्झाम्पल 2 याच टाइपचा क्वेश्चन आहे. ओके, साक्षी बोल, काय बोलायचंय का, काय डाऊट आहे का? कृष्णा, काय डाऊट असेल तर विचार. अभय, काही क्वेरी असेल तर विचार. हे झाले क्वेश्चन्स बेस्ड ऑन प्रॉपर्टी. ऑड आणि इव्हन कसं ओळखायचं हे प्रॉपर्टी, हे जे करतोय मी हे ऑड आणि इव्हन ओळखण्यासाठीच आहे साक्षी. हे पण इथं फंक्शन दिलेलं आहे, मी काय केलं, इथे एक्स आहे, हा काय एक्स आहे, त्याला मी काय केलं मायनस एक्स ने रिप्लेस केला. म्हणजे जिथं जिथं एक्स दिसतोय आपल्याला तिथं तिथं मायनस एक्स ठेवायचं. इथं एक्स दिसतोय, इथं मायनस ऑफ एक्स ठेवला इथे, आणि मग ते फंक्शन सिम्प्लिफाय केलं. मायनसची इव्हन पॉवर इव्हन येते, मायनसची ऑड पॉवर मायनस येते, म्हणजे हे मायनस साइन आउटसाइडला आलं. ओके, जर एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस आउटसाइडला येऊन एफ ऑफ एक्स येत असेल तर ते फंक्शन ऑड आहे. आणि जर हे मायनस साइन बाहेर येतच नसेल, तर जर इथंच ऍब्सॉर्ब होत असेल तर ते फंक्शन इव्हन आहे. ही सिंपल ट्रिक आहे. ठीक आहे, चल मी तुला एक एक्झाम्पल मध्ये सांगतो साक्षी. ओके, हाऊ टू आयडेंटिफाय even function and odd function. ऑड आणि इव्हन फंक्शन्स कसे आयडेंटिफाय करायचे. ओके, समजा एक एक्झाम्पल घे, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू साइन एक्स हे फंक्शन घेतलंय. ओके, आता इथे जे आपण फंक्शन्स आयडेंटिफाय करतो ही खूप सिंपल सिंपल फंक्शन्स आहेत आणि ही लक्षात ठेवायची आहेत आणि ही माहीतच असली पाहिजे इव्हन आणि ऑड फंक्शन्स. ओके, आता पहा, रिप्लेस एक्स बाय मायनस एक्स, देयरफॉर एफ ऑफ मायनस एक्स काय, साइन ऑफ मायनस एक्स मिळेल. पण साइन ऑफ मायनस थिटा काय येतं, मायनस ऑफ साइन एक्स येतं, मायनस ऑफ साइन थिटा येतं, इक्वल्स टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स येते. इट इज ऑड फंक्शन. ओके, एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू कॉस एक्स, पुट एक्स इक्वल्स टू मायनस एक्स, देयरफॉर एफ ऑफ मायनस एक्स काय मिळेल, कॉस ऑफ मायनस एक्स काय मिळतं, कॉस एक्स मिळतं. इट इज इव्हन फंक्शन. Okay, so sin of x is odd function of x and cos of x is even function of x. Okay, हे समजलं साक्षी. पुढे एक्झाम्पल आणखी एक, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब हे घेतलं, सिंपल फंक्शन घेतलं. ओके, रिप्लेस करा, एफ ऑफ मायनस एक्स घ्या, मायनस ऑफ एक्स क्यूब म्हणजे ते काय, मायनस एक्स मायनस एक्स मायनस एक्स, हे दोन मायनस एक प्लस होईल आणि हे मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस ऑफ एक्स क्यूब. पण हा एक्स क्यूब काय, एफ ऑफ एक्स आहे, सो काय मायनस ऑफ एफ ऑफ एक्स, मायनस एन आउटसाइड आले, देयरफॉर इट इज ऑड फंक्शन. ओके, फंक्शन कोणतंही दिलं असेल, फंक्शन कोणतंही दिलं असेल ते एक्स ला मायनस एक्स ने रिप्लेस करायचं. आता आपण घेतलेलं एक्स क्यूब डिवायडेड बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब डिवायडेड बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर,
एफ ऑफ एक्स घेतला समजा, एक्स क्यूब डिवाइडेड बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर, एफ ऑफ मायनस एक्स काय, मायनस ऑफ एक्स क्यूब डिवाइडेड बाय 9 मायनस ऑफ मायनस एक्स स्क्वेअर, काय आहे मायनस एक्स क्यूब, मायनस एक्स क्यूब काय येतो, मायनस ऑफ एक्स क्यूब येतो, मायनस ऑफ एक्स क्यूब येतो डिवाइडेड बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर, मायनस एक्स इंटू मायनस एक्स, हे दोन वेळा मायनस प्लस होईल, मायनस ऑफ एक्स क्यूब डिवाइडेड बाय 9 मायनस ऑफ प्लस एक्स स्क्वेअर होईल, म्हणजे काय आलं मायनस ऑफ, काय आलं हे मायनस ऑफ एक्स क्यूब डिवाइडेड बाय 9 मायनस एक्स स्क्वेअर, काय मिळालं हे मायनस ऑफ एफ ऑफ एक्स मिळालं, ऑड फंक्शन मिळालं. हे फंक्शन आपल्याला, सॉरी हे फंक्शन आपल्याला इथे या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. ओके, मग याचे इंटिग्रेशन काय आलं 0 आलं. ओके, एक्झाम्पल 2 सुद्धा सिंपल आहे, मी तुम्हाला सांगतोय करायला, तुम्ही करा. साक्षी समजलं आता, गॉट इट नाव, येस साक्षी समजलंय तुला आता हे. ओके चालेल. सो हे होते आपले डेफिनेट इंटिग्रेशनचे ऑल टाईपचे क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वरती सुद्धा क्वेश्चन घेतले. एक क्विक रिव्हिजन घेऊयात का प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनची, प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन आपण क्लासमध्ये घेतलेले होते. याच्यामध्ये आता काय राहिलेलं नाही, हा चॅप्टर आपला इथं संपलेला आहे. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर कव्हर करणार आहे. कोणता चॅप्टर, ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, हा चॅप्टर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, इव्हिनिंगला जमेल का सगळ्यांना 8 वाजता वगैरे, 8 किंवा नाही 8 वाजता नाही जमणार, इव्हिनिंगला नाही जमणार, मलाच नाही जमणार, थोडं शेड्यूल वेगळं असेल, तो आपण मॉर्निंगलाच घेऊयात. चालेल, चला सगळ्यांनी बाय बाय.